बघूयात पुढची बातमी। आता आलेल्या ऐरागऱ्यांना सोशल मीडियावरूनच उत्तर द्यायचं असतं असं रुपाली पाटील म्हणतात। रुपाली पाटील यांचा रोख नेमका कोणाकडे, त्यामुळे असा सवाल उपस्थित होतोय। नाकाने कांदे सोलणाऱ्यांसाठी ही पोस्ट होती असंही रुपाली पाटील म्हणतात। शरद पवार यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं होतं। आजकाल नवीन आलेले ऐरे गेरे नार नटरंगी कोणी येऊन सल्ले देऊन जाणार, अशा लोकांना सोशल मीडियाच्याच माध्यमातून उत्तर देणं गरजेचं असतं। मी फक्त आठवण करून दिली की 2005 पासून सुरू झालेला रुपाली पाटील ठोंबरेचा प्रवास हा 2025 पर्यंत आल्यानंतर केवढा अनुभवी आहे, प्रदीर्घ काळ झालेला आहे। एवढंच नवीन आलेल्या नाकाने कांदे सोलणाऱ्या लोकांनी लक्षात घ्यावं, त्याच्यासाठी पोस्ट होती। आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जर अनेक नको ती लोक जर व्यक्त होत असतील तर आमच्यासारख्या लोकांनी सुद्धा त्यांना त्याच पद्धतीने व्यक्त होऊन उत्तर दिलेले, बाकी दुसरं काय नाही। बघूयात पुढची बातमी। हापूस आंब्यावरती भौगोलिक मानांकनावरून मोठं संकट उभं राहिलंय। गुजरातने आंब्यावरती दावा करत वलसाड हापूस या नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केलाय। कोकणातील आंबा बागायतदारांची त्यामुळे चिंता वाढली आहे। गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाचा 2023 मध्येच अर्ज आहे। कोकणातील आंब्याला 2018 मध्ये हापूस हे मानांकन मिळालं। अनेक प्रांतांमध्ये कोकणातून नेऊन सुद्धा झाडं लावली गेली आंब्याची, आणि त्याही शेतकऱ्यांचं तिथल्या संबंधित व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हालाही हापूस हे नाव मिळालं पाहिजे। आणि ह्या 23 मध्ये वलसाडमधून हा क्लेम झाला की आम्हाला वलसाड हापूस या नावाने मानांकन मिळावं। आणि ह्या संदर्भातली आता कायदेशीर प्रक्रिया सुरू झालेली आहे, हिअरिंग सुरू झालेली आहे। पण आपली भूमिका ही ठाम आहे की हापूस ह्या नावाला मानांकन कोकणात मिळालंय, त्याला कुठलंही प्रिफिक्स अथवा सफिक्स नाही। आमचा विरोध कोणाला नाही, फक्त आमचा हापूस आमच्यासाठी कोकणासाठी संरक्षित राहावा ही आमची स्पष्ट भूमिका आहे। बातमी आता ठाण्यातून आहे। ठाण्यामध्ये 3300 बेडचं सुसज्ज मनोरुग्णालय उभारण्यात येणार आहे। मनोरुग्णालयाच्या जागेवरील 1614 झाडांपैकी 724 झाडं तोडली जाणार आहेत। वृक्षतोड करून त्याचं पुनरुत्पादन केलं जाणार आहे। मनोरुग्णालयाच्या उपाधीक्षक डॉक्टर अर्चना गडकरी यांची ही माहिती आहे। निमहॅन्स बँगलोर जे आपल्या मेंटल हेल्थचं मोठं इन्स्टिट्यूट आहे, त्याच्या धर्तीवर आपण इकडे 3300 बेडेड हॉस्पिटल ओपन करणार आहोत, जिथे डी-एडिक्शन सेंटर्स, काउन्सिलिंग सेंटर्स, रिहॅबिलिटेशन सेंटर्स आणि मेंटल हेल्थच्या रिलेटेड सगळे प्रोग्राम्स आपल्या इथे करण्याचा हा आपला शासनाचा मानस आहे। आणि त्यामुळे आपल्याकडे हे डेमोलिशनचं काम सद्यस्थितीत सुरू आहे। नाशिकच्या तपोवनानंतर आता पाहिलं तर ठाण्यातील मनोरुग्णालय या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जात आहे। त्याचं कारण म्हणजे मनोरुग्णालयांचा आता कायापालट होणार आहे। 1614हून अधिक जी झाडं ज्या मनोरुग्णालयामध्ये त्यापैकी 724 हे झाडांची कत्तल होणार आहे। मनोरुग्णालयाचं काम जे ते मोठ्या युद्ध पातळीवरती सुरू आहे। पाहायला गेलं तर वृक्ष प्राधिकरणाने देखील याची परवानगी PWD ने घेतलेली आहे। ठाण्यातील मनोरुग्णालयातील ठिकाणच्या जागेवरती जी झाडं आहेत ती आता नष्ट होणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता या झाडाला घेऊन देखील अनेक NGO अशा प्रकारे रस्त्यावरती उतरतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। त्यामुळे योगेश सावंतसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे।